सलाम ठाण्याच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। गृहनिर्माण सोसायट्यांच्या कन्व्हेयन्स आणि डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने पुढाकार घेत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेतलाय। ठाणे शहरात बेकायदेशीररित्या भटक्या श्वानांचे अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। ठाण्यातील अनेक भटके श्वान गायब होत असल्याचाही प्रकार उघडकीस आलाय। ठाण्यात महापालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक सुरू झालं असून नागरिकांना मोफत उच्च दर्जाची सेवा उपलब्ध होणार आहे। ठाण्यात डिसेंबर महिन्यात रंगणार संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह। नागरिकांना मिळणार गायन वादन आणि नृत्याची मेजवानी। बदलापूर नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांसाठी पैसे वाटत असताना 2 महिला कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं। त्यांच्याकडून 1,92,500 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। ठाण्यातील तलावाकाठी रंगणार जुन्या पद्धतीचे खेळ। या निमित्ताने शहरातील लहान मुलांना विविध जुन्या पद्धतीने खेळ खेळता येणार आहेत। त्याचबरोबर लाईव्ह संगीताचा आनंदही घेता येणार आहे। हा उपक्रम रविवारी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 ते रात्री 9:30 या वेळेत तलावपाळी येथील चिंतामणी चौकासमोर रंगणार आहे। ठाणे ग्रामीण भागातील 4,500 नागरिकांना मिळाले घरपोच दाखले। मृत्यूचा दाखला, जन्म दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीचा येणे बाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना क्रमांक 8 चा दाखला या दाखल्यांचा समावेश आहे। डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात उभी राहणार अत्याधुनिक क्रीडा नगरी। 27 गावची अमृत पाणी पुरवठा योजना येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। अशाच अपडेटेड न्यूज साठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।